श्री स्वामी समर्थ. आईवडिलांसाठी 25 सूचना. आपली मुलं जर चांगली घडवायची असतील तर प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. नंबर 1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा. नंबर 2. घरात मुलांसमोर आदळआपट करू नका. त्यांचा वाईट परिणाम मुलावर होऊ शकतो. नंबर 3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा. त्याबद्दल मुलांसोबत बोला. नंबर 4. मुलांना घालून पाडून बोलू नका. मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील, तुम्हाला टाळतील, तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. नंबर 5. मुलांनी केलेल्या चूक असेल तर त्यांना लगेच माफ करून समजावून सांगा. चांगलं काम केलं असेल तर मुलांचं कौतुकही करा. नंबर 6. मुलांसाठी बाबाकडे वेळ असायलाच हवा. कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार, तुम्ही कमावलेले पैसे नाही. नंबर 7. आईसाठी बाबांनी मुलांसमोर आईचे छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे. आईचं छोट्या छोट्या गोष्टीत कौतुक करावं. नंबर 8. मुलं ही गुंतवणुकीचं साधन नाही आहेत. माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका. मुलांकडे या दृष्टिकोनातून बघू नका. नंबर 9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका. नंबर 10. कुठलीही गोष्ट घरात विकत घ्यायची असेल, घरात विकत घेण्याचा निर्णयात आपल्या मुलांना समाविष्ट करून घ्या. मुलं कितीही लहान असेल तरी प्रोसेस समजून सांगा. यावर मुलांना जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल. नंबर 11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबद्दल आपण घरात चर्चा करायला हवी. नंबर 12. आपल्या मुलांची गरज समजून घ्या. नंबर 13. ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा, पण घरी येताना मुलांचे बाबा म्हणून घरी या. नंबर 14. मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही. नालायका, गधड्या वगैरे यासारखे अपशब्द वापरणे टाळावे. नंबर 15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो. विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा. यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होते. जसे की झाडावर चढणे, मुली असेल तर स्वयंपाकाची कला शिकवणे यासारख्या. नंबर 16. मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाही. मुलं खोटं बोलतात, मुलं आळशी होतात, जिद्दी होतात. नंबर 17. तू जर असं केलंस तर मी तुला सोडून जाईल, तुला एकटं सोडून देईल, असं मुलांशी कधीही बोलू नका. नंबर 18. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक करायला असावं. नंबर 19. यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होतं, हे मुलांना शिकवायला हवं. नंबर 20. मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन निकोप असायला हवा. नंबर 23. समाजात घडणाऱ्या तरुण मुलं हत्या, आत्महत्या यासारख्या गोष्टी करताना याची मूळ लहान वयातील संस्कारावर अवलंबून असतात. यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झालेला अपमान, लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा. मुलं कितीही वयाचे असेल तरीही यावरून त्यांना अपयश पचवायची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल. नंबर 24. आयुष्यात तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकताय. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे. त्यासाठी आपल्या लहान मुलांसाठी आपण चांगले गुरु व्हा. नंबर 25. आपल्या मुलांचे आदर्श बना. तर स्वामी भक्तांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.